क्लर्क मेन्स 2021चा प्रश्न आहे. 0.7777 येथे असे टिंबटिंब आहेत असे. हा आवर्त दशांश अपूर्णांक पी छेदच्या स्वरूपातल्या. तर पहा 0.77 आहे की नाही, 0.7777 टिंबटिंब. पहा 0.7777 टिंबटिंब आणि 0.7777 हे दिसायला एकसारखेच आहे. पण थोडा फरक आहे. जर टिंब 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 मांडलं तर याचा अर्थ असतो पुढे 7777 आहे. जर येथे स्टॉप झालं तर त्याचा अर्थ पुढे 0000 सगळे शून्य किती शून्य आहेत असा फरक आहे. पहा नीट फरक पहा. येथे 0.7777 टिंब 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 याचा अर्थ 0.777 स्टॉप केला की 00 असतात असा फरक असतो. म्हणजे कोणती पण संख्या पहा, जर समजा असं असलं 0.5353 टिंब 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 आणि 0.5353 ह्या दोन संख्या दिसायला एकसारख्या वाटतात पण प्रत्यक्षात तसं नाही. टिंब 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 असेल ना तर याचा अर्थ पुढे 53 असे पुढे 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 आहेत आणि स्टॉप केलं तर पुढे 53 नाही, पुढे सगळे 0000 किती शून्य आहेत. मग अशी संख्या जर आपल्याला दशांश अपूर्णांक लिहायची असली अशी संख्या तर ही संख्या लिहायची. जेवढ्या संख्या असतील ना तेवढी एकावर शून्य मांडायची. म्हणजे संख्या ही अशी होणार 53 छेद 1 2 3 4 5 6 असं मांडायचं. तेवढे एकावर शून्य मांडायची. पण हे मात्र तसं मांडायचं नाही. त्यात आणि ह्यात थोडासा फरक आहे. तर ज्या वेळेस आवर्त दशांश असेल 0.5 असेल, 0.6 असेल, 0.7 असेल, टिंबटिंब असे पुढे असतील तर त्याला मर्यादा नाही, तोच अंक पुन्हा पुन्हा आहे. तर अशा वेळेस काय करायचं, जर एकच अंक पुन्हा पुन्हा येत असेल 7777 एक अंकी संख्येत असेल तर फक्त 7 मांडायचे आणि छेदस्थानी कायमचा 9 लिहायचा. परंतु समजा असं असेल 0.79 टिंबटिंब असले असं असेल म्हणजे दोन दोन अंक पुन्हा पुन्हा येत असतील तर 79/99 लिहायचे, 100 लिहायचे नाही. 79/99 लिहायचे, 100 नाही लिहायचे. समजा 0.795 टिंब 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 असं असं हा गठ्ठा असेल तर 795 लिहायचा, खाली 999 लिहायचे. म्हणजे जेवढे अंक असतील ना तेवढे खाली 9 मांडायचे. काय करायचे, जेवढे अंक असतील तेवढे खाली 9 मांडायचे. परंतु जर समजा टिंब टिंब नसतील मग 0.77 असेल असं असेल तर याचं उत्तर 77/99 लिहायचं नाही, तर याचं उत्तर लिहायचं 77/100 आणि 0.77 टिंबटिंब असतील किंवा असं बार असेल, असं बार असेल ना तर दोन डबल अंक सेम आला समजायचं. डबल अंक सेम आहे, डबल अंक सेम आला बार नाही करणार, मग ते सिंगल सिंगल करणार. समजा इथे 79 आहे मग 79/99 करायचं. पहा 79/99 असलं डबल असला करायचं. मग डबल डबल अंक असल्यावर मग आता पहा बरे 0.3333 टिंब असलं तर 3/9 लिहायचं आणि 0.3333 असलं तर 33/1 2 3 4 असं मांडायचं. असा हा फरक आहे. त्यामुळे आवर्ती दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांक रूपांतर करताना खाली आकडा हा 9 मांडायचा असतो, 10 मांडायचा नाही. आता हा कोणता अंक पुन्हा पुन्हा आलेला आहे, 7 अंक हा पुन्हा पुन्हा आलेला आहे. मग 7च्या खाली किती पाहिजे, 9 पाहिजे, 10 मांडायचा नाही. त्यामुळे हे चुकलं उत्तर, हे बरोबर आहे. 7/9 हे उत्तर मांडायचं. म्हणजे जर तुम्ही करून पाहिलं 7ला 9 ने भागलं, 7 म्हणजे 7 0 0 0 0 9 0 0 उरला 7 पॉइंट, उरून येतात 0 7 9 9 7 63 उरले 7 0
9 सत्ता 63 उरले 7 0 9 सत्ता 63 असे कधी संपणार नाही, कायम पुढे पुढे ते जात राहणार आहे. तेव्हा 0.7777 उत्तर हे येत राहणार आहे. उत्तराला 7/9.